नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा, हे पिल्ले उन्हाळ्यामध्ये कडकड उन्हाळ्यात काढलेली आहेत. मित्रांनो, याला आपल्याला ह्या मोठ्या ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं ठेवावं लागतं मित्रांनो. तेव्हा हे सावरतात, नाही तर मोठ्यामध्ये चंगरून जातात. दिवस आपण त्याला काय करू, 15-20 दिवस या मोठ्याच्या थोडं वेगळ्या गेटाच्या बाहेर ठेवतो. हे बघा, हे गेट आहे मित्रांनो. हे गेटाच्या आपण बाहेर ठेवतो आणि हे गेटाच्या मध्ये ठेवतो मित्रांनो. या मोठ्या पक्ष्यामध्ये मित्रांनो, त्या छोट्या पक्ष्याला तेवढं काही खायला सापडत नाही आणि हे तुडवून त्याला मारतात. म्हणून कमीत कमी 15-20 दिवस, महिनाभर मित्रांनो आपल्याला त्या पक्ष्याच्या वेगळं ठेवावं लागतं मित्रांनो. तर त्याची चांगली वाढ होते. कारण ते चांगले हवरे होतोवर, त्याला समजतोवर त्याला थोडंसं बाहेर ठेवावं लागतं, वेगळं ठेवावं लागतं मित्रांनो. त्याची वेगळी सोय करून त्याला थोडंसं वेगळं वाढवावं लागतं मित्रांनो. कारण हे मोठे पक्षी जे आहे त्याला खायला टाकलं तर ते याला तुडवूनच टाकतात. तुडवून टाकल्यानं ते आपले पक्षी मरून जातील. म्हणून त्याची थोडीशी वेगळी व्यवस्था करायची मित्रांनो. बघा, हे या पद्धतीने ह्या कोंबडीचे जे पिल्ले आहेत ते या पद्धतीनं असे झाले की हे सोडायचे. हे महिन्याच्या थोडे वरचे आहेत मित्रांनो. हे बघा, चांगली मोठाटी झालेली ती. असे पिल्ले हे करायचे मित्रांनो, झाली की सोडायची. ही इकडल्या साईडला ही एक गँग आहे मित्रांनो. बघा, हे असे ज्याचे त्याचे कुप्पा घेऊन राहतात. ही इकडे एक गँग आहे मित्रांनो. हे असे त्याच्या आईसोबत राहतात मित्रांनो. जमिनीमध्ये ओके येणार. हे बघा मित्रांनो, जांबाचं झाड चांगलं झालं आहे. त्याच्यामध्ये असे ते आपलं शेणखत जे असते, शेण आणून टाकलं ना मित्रांनो, असं ते मस्त उकरून खातात आणि पाण्याने भिजवत राहायचं मित्रांनो. नेहमी भिजवलेलं ठेवायचं. शेण टाकलं की शेणाला खाण्यासाठी खालून गांडूळ येते आणि कोंबड्याला आपल्या गांडूळ कंपल्सरी मिळते मित्रांनो. म्हणून सरासरी शेणाचा जास्त आपल्या या कोंबड्याच्या याच्यामध्ये जिथं आपण फिरवतो कोंबडी, त्या ठिकाणी शेणाचा जास्तीत जास्त वापर करायचा मित्रांनो. शेण आणून टाकत राहायचं. गाई म्हशीचं आपलं शेण कंपल्सरी आणून टाकायचं मित्रांनो. हे जर टाकलं आपण आणि असं हे केलेलं ठेवायचं मित्रांनो. हे असं भिजलेली जमीन ठेवायची. बघा, अशी पाईपलाईन आहे. या पाईपलाईननं पाणी येत राहते. रोज घंटा 2 घंटे मोटर ठेवायची मित्रांनो चालू. चला, ठीक आहे मित्रांनो, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा मित्रांनो. चला, जय जवान जय किसान.